भारताच्या प्रगतीमध्ये एका समाजाचा खूप मोठा वाटा आहे आणि तो समाज आहे सिंधी समाज. ही गोष्ट आहे त्या जिद्दीची ज्याने फाळणीच्या वेदनांमधून भरभराटीचे साम्राज्य उभे केले. 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा सिंधी समुदायाला आपले घर, जमीन आणि मालमत्ता सर्व काही पाकिस्तानात सोडून रिकाम्या हाताने भारतात यावे लागले. पण त्यांच्याकडे एक अशी संपत्ती होती जी कोणी देखील हिरावून घेऊ शकले नाही. ती म्हणजे त्यांची व्यापारी दृष्टी आणि अफाट मेहनत घेण्याची क्षमता. निर्वासित छावण्यांमध्ये राहून देखील सिंधी बांधवांनी हार मानली नाही. त्यांनी छोटे मोठे व्यापार सुरू केले. मुंबईतील उल्हासनगर असो वा पुण्याचे पिंपरी या भागांचे त्यांनी मोठ्या व्यापारी केंद्रांमध्ये रूपांतर केले. आज भारताच्या कानाकोपऱ्यात सिंधी लोकांची दुकाने आणि उद्योग आपल्याला पाहायला मिळतात. सिंधी समुदायाने भारताच्या GDP मध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे. हिंदुजा, लहेजा आणि वासवानींसारख्या कुटुंबांनी जागतिक दर्जाची रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था उभारल्या आहेत. PD हिंदुजा हॉस्पिटल हे याचे उत्तम उदाहरण आहे. बँकिंग आणि वित्त संस्थांमध्ये देखील त्यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. इंडसलँड बँक सारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय बँकिंग क्षेत्राला नवी उंची दिलेली आहे. बॉलिवूड असो किंवा रिअल इस्टेट सर्वत्र सिंधी लोकांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. चित्रपट निर्मितीपासून ते गगनचुंबी इमारती उभा करणाऱ्या हिरानंदानींपर्यंतचे लोक हे सिंधी लोकांचेच मोठे उदाहरण आहेत. आज 2026 मध्ये जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे तेव्हा सिंधी उद्योजक स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियामध्ये आघाडीवर आहेत. सिंधी समाज हा भारतासाठी केवळ एक समुदाय नाही तर तो भारताच्या भरभराटीचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. ज्यांनी स्वतःच्या दुःखापेक्षा देशाच्या प्रगतीला अधिक महत्त्व दिलं आणि इतर कोणत्याही गोष्टीमध्ये न पडता फक्त आणि फक्त देशाच्या विकासासाठी योगदान दिलं. त्यांच्याशिवाय भारताच्या विकासाची गाथा ही अपूर्ण आहे असं मानलं जाईल. सिंधी समाज हा त्यांच्या व्यवसायातील कौशल्य आणि व्यापार वृत्तीसाठी ओळखला जातो. फाळणीनंतर सर्व काही गमावूनही त्यांनी भारतातून शून्यातून सुरुवात करून व्यवसाय हे एवढं मोठं साम्राज्य उभा केलं. त्यांनी कापड, बांधकाम, रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रात खूप मेहनत घेतली. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात म्हणजे GDP मध्ये सिंधी समुदायाचे महत्त्वपूर्ण असे योगदान मानले जाते. ते जवळपास 20% इतके मानले जाते. तसेच आयकरमध्ये 24% आयकर हा एकट्या सिंधी समाजातून दिला जातो असं देखील मानलं जातं. जगभरातील सर्वात श्रीमंत भारतीय समुदायांपैकी सिंधी हा एक आहे, ज्यात हिंदुजा यांसारख्या प्रमुख उद्योजकांचा समावेश आहे. जगातील अनेक लोकांनी भारतात महाविद्यालये आणि रुग्णालये बांधलेली आहेत, ज्यामुळे शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्ये या समाजाने खूप योगदान दिलेलं आहे. सिंधी समुदाय शिक्षण आणि समाजसेवेला खूप महत्त्व देतो आणि देशभरात त्यांच्या अनेक शिक्षण संस्था कार्यरत आहेत. 1967 मध्ये सिंधी भाषेला भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये स्थान मिळालं आहे, ज्यामुळं भाषिक ओळखीला कायदेशीर आणि राजकीय मान्यता मिळालेली आहे. त्यांनी आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा, उदाहरणार्थ चेटी चांद उत्सव आणि झुलेलाल जयंती उत्सव हे संस्कृतीच्या माध्यमातून जपलेलं आहे आणि ते भारतीय संस्कृतीचं अविभाज्य भाग देखील बनलेला आहे. समाजसेवा आणि दान धर्मामध्ये देखील सिंधी समुदाय नेहमीच अग्रेसर असतो. त्यांची अनेक धर्मादाय संस्था ह्या जात धर्म न पाहता लोकांना मदत करत असतात. राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. LK अडवाणी म्हणजेच लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे मोठे नेते देखील सिंधी समुदायामधूनच येतात, ज्यांनी भारतीय राजकारणामध्ये
खूप मोठं अढळ असं स्थान निर्माण केलेलं आहे. एकंदरीत सिंधी समुदायाने आपल्या कठोर परिश्रम आणि अनुकूल क्षमतेच्या जोरावर भारतीय अर्थव्यवस्थेच्या आणि समाजाच्या विकासात अमूल्य असं योगदान दिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. तसेच तुमचा देखील कधी सिंधी समाजाशी परिचय आलेला आहे का हे देखील तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. लवकरच भेटू, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.